नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आज आहे 17 मे रविवार 2026. 12 मेला मार्च आणि एप्रिल हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली. 12, 13, 14, 15, 16 कालपर्यंत वितरण भरभरून सुरू होते. आज वितरण सुरू आहे का? आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता आला नाही, एप्रिलचा हप्ता आला नाही आणि त्या आधीचे म्हणजे नोव्हेंबरपासूनचे पण हप्ते आलेले नाही, अशा ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, या सर्व माझ्या लाडक्या बहिणींची आपण लाईव्ह कमेंट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या ताईंना म्हणजे ज्या ज्या बहिणींना नोव्हेंबरपासूनचे हप्ते आले नाही आणि मार्च एप्रिलचे हप्ते आलेले नाही, तर या पाठीमागे काय कारणे आहेत, तुम्हाला हप्ता का आला नाही, आता तुम्हाला यापुढे वितरण सुरू आहे का, तुम्हाला वितरण जर सुरू राहिले तर तुम्हाला हप्ता येईल का, मार्च एप्रिलचे हप्ते तुम्हाला मिळतील का, आणि जर तुम्हाला हप्ते येणारच नसतील तर आता यावर म्हणजे बहिणींच्या काही चुका झालेल्या आहेत का, किंवा शासनाकडून काही असे घडले आहे का, किंवा या ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांना पैसे आलेले नाहीत, तर त्यावर उपाय काय की त्यांना पैसे येतील आणि हप्ते येतील, असे सर्व संपूर्ण महत्त्वाचे सविस्तर डिटेल्स अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित आणि संपूर्ण बघा. तर पहिली बहीण आहे बघा, काय आहे हिचं नाव, सुजाता पाटील. मला पण आले नाही, माझे KYC झाले नाही, कारण करायचं आत्ताच बंद झाले, मग कसे करणार. आता KYCच तुम्ही केली नाही तर तुम्हाला हप्ता कसा येणार. पुढची ताई आहे विनया जाधव. मला दोन्ही हप्ते नाही आले. आता तुम्हाला हप्ते का नाही आले, तुमची KYC पूर्ण आहे का, नुसती KYC पूर्ण करून उपयोग नाही, तर तुम्ही तुमची KYC बरोबर केलेली आहे का, आणि तुम्ही पात्र लाभार्थी जर असाल तर तुम्हाला नक्की हप्ते येतील. पुढची ताई आहे आरती ठोंबरे. मला मार्च एप्रिल महिन्याचे पैसे आले नाही, नाशिक जिल्हा. ही ताई नाशिकवरून आहे आणि या ताईला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही. हे बघा ताई, तुमचं जर KYC तुम्ही बरोबर पूर्ण केलेली असेल, तुम्ही जर पात्र लाभार्थी असाल तर तुम्हाला नक्की हप्ता मार्च एप्रिलचा हप्ता येणार. पुढची ताई आहे, मला एकही आला नाही ताई, काय अंकिता मोरे. ही ताई आहे अंकिता मोरे, या ताईला एकही हप्ता आला नाही. मग तेच मला सगळ्या ताईंना सांगायचं आहे की तुमची KYC तुम्ही पूर्ण केलेली आहे का, बरोबर केलेली आहे का. मला एकही नाही आला आतापर्यंत, एकही आला नाही हप्ता. अल्वीन हरगुडे, या ताईचं नाव आहे अल्वीन हरगुडे. ओके, मग तेच तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे की तुमची KYC स्टेटस तुम्ही चेक करा. मला तर अजून नोव्हेंबरपासून नाही मिळाले पैसे. वंदना जाधव, या ताईला नोव्हेंबरपासूनचे हप्ते आलेले नाही. तर ताई तुम्ही, वंदना ताई, तुम्ही KYC पूर्ण केलेली आहे का, आणि तुमची KYC बरोबर आहे का, आणि जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुम्हाला हप्ते नक्की येणार. सूरज कांबळे, मला नाही आले, तर यांनासुद्धा आले नाही. तर बघा, आपण अजून वितरण सुरू आहे, त्यामुळे आपण अजून वाट बघूया. तर तुम्हाला हप्ते येतात का. जर तुम्हाला वितरण संपल्यावर जर तुम्हाला हप्ते नाही आले तर मला आठवणीने कमेंट करा. ममता बेसेने, माझे पैसे नाही आले. अच्छा, तर ममता ताई, तुमचे पण पैसे आपण वितरण अजून सुरू आहे, तर तुम्ही तोपर्यंत वाट बघा. नाही आले तर आठवणीने कमेंट करा.
तुम्हाला पैसे न येण्यामागे काय कारणे आहेत बघा, आणि त्यावर उपाय काय तेही आपण आता बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा. महाराष्ट्र सरकारने 3 वेळा KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींना मुदत दिली होती. शेवटची जी मुदत होती ती 30 एप्रिलपर्यंत. त्यामुळेच मार्च आणि एप्रिलचे हप्ते यायला उशीर झाला. परंतु यामध्ये असे आढळून आले की विलंब का झाला मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याला, तर ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली, ज्या बहिणींची KYC पूर्ण झालेली होती, अशा बहिणी आणि ज्या बहिणींचे अर्ज सरकारकडे गेलेले होते, अशा सगळ्या लाडक्या बहिणींची सरकार म्हणजे कागदपत्रांची पडताळणी करत होते. आणि तुमचे जे बँक आहे, बँक खाते आणि तुमचे आधार, हे तुमचं KYC पूर्ण आहे का आणि तुमचं आधार तुमच्या बँकेला लिंक आहे का, या सगळ्या गोष्टींची महाराष्ट्र सरकार पडताळणी करत होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता यायला उशीर झाला. आणि ज्या बहिणींना पैसे नाही आले त्या बहिणींना का नाही आले, तर ही जी पडताळणीची प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये बऱ्याच अशा लाडक्या बहिणी अशा आढळल्या, जवळजवळ 65 लाख लाडक्या बहिणी अशा आढळल्या की त्यांची KYC बरोबर नाही, त्यांच्या कागदपत्रांमध्ये चुका आहेत किंवा त्यांचे कागदपत्र हे चुकीचे आढळलेले आहेत. आणि अजून असे काही कारणे आहेत की त्या लाडक्या बहिणींची आता म्हणजे आधार कार्डमध्ये चूक असू शकते, कागदपत्रांमध्ये चूक असू शकते. जसे की आधार कार्डमध्ये सुद्धा काही नावं खोटे आढळले सरकारला. आणि या सगळ्या गोष्टी, जसे की तुमचे कागदपत्रे खोटे असू शकतात का, तुमचे आधार कार्ड तुमचं KYC पूर्ण आहे का, तुमचे बँक खाते KYC पूर्ण आहे का, यावर मी बरेच व्हिडिओ बनवले आणि वारंवार मी सगळ्या लाडक्या बहिणींना सावध करत होते की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हप्ते येण्याआधी पूर्ण करा. काय तर तुमचे बँक खाते KYC पूर्ण करा, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करा, तुमचे DBT ॲक्टिव्ह आहे का ते चेक करा. आणि तुमचे जर DBT ॲक्टिव्ह नसेल तर सरकारने तुम्हाला जरी पैसे पाठवलेले असतील तरीसुद्धा ते पैसे तुमच्या बँकेत म्हणजे तुम्हाला ते विड्रॉ करता येणार नाही. कारण की ज्या काही सरकारी योजनांचे पैसे येतात ते DBTच्या माध्यमातून म्हणजे व्हाया DBT येत असतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. सरकारने डायरेक्ट तुमच्या बँकेत पैसे टाकत नाही, तर सरकार आधी DBTद्वारे तुम्हाला पैसे तुमच्या बँकेत पाठवत असते. म्हणून प्रत्येक सरकारी योजनेचा तुम्हाला जेव्हा लाभ हवा आहे त्यावेळेला तुमचं DBT हे ॲक्टिव्ह असलं पाहिजे, सक्रिय असलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही सर्वात आधी चेक करा. आणि ज्या लाडक्या बहिणींचे म्हणजे KYC त्यांना शंका आहे की चुकली आहे, त्यांनी वेबसाईटवर जाऊन, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे, आपल्या सरकारी पोर्टलवर जाऊन तुम्ही स्टेटस चेक करा. बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्व मुद्दे एकदा परत हायलाईट करते. KYC केली का, बरोबर केली का ते चेक करा. कागदपत्रे पडताळणीमध्ये तुमची चूक आढळली असेल तर तुमचे कागदपत्र चुकीचे आहे का ते चेक करा. आधार बँकेला लिंक आहे का ते चेक करा. आधार आणि बँक खाते तुमचे KYC पूर्ण आहे का ते चेक करा. बँक खाते KYC नाही, अपडेट नाही तर तुम्हाला हप्ते येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत, ज्या पात्र लाभार्थी बहिणी आहेत त्यांनाच हे सर्व हप्ते आता मिळणार आहे. कारण की एप्रिलपासून आता हे सर्व कडक नियम सुरू झालेले आहेत.